नमस्कार, जय भीम. मी ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे, दैनिक बहुजन सौरभचा मुख्य संपादक. बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आज पाकिस्तानमध्ये 8 तारखेला इलेक्शन झालेत आणि तिथे इम्रान खान आणि नवाज शरीफ याच्यामधली लढत होती आणि इम्रान खानला 100 वोट पडले आणि नवाज शरीफला 75 वोट पडले आणि एक कुठे छोटे छोटे अजून काही पक्ष होते आणि तिथे मिलिटरीनी खूप इंटरफेअर केलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी मिलिटरीमुळे तुमच्या लोकशाहीला सातत्यानं धोका निर्माण झालेला आहे आणि अजूनपर्यंत दोन्ही पार्ट्या आज इलेक्शनचा म्हणजे सरकार स्थापन करण्याचा दावा करत आहेत. त्यामुळे आज तिथली परिस्थिती अत्यंत भयानक झालेली आज सर्व पेपरमध्ये आलेले आणि सर्वच बातम्यामध्ये आहे. आज आम्हाला असं वाटते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्याही मिलिटरी असो कुठल्याही असो त्याचं वर्चस्व ठेवलं नाही. आज आमच्याकडे प्रेसिडेंट ऑफ इंडियाच्या अंडर तीनही सेना काम करतात, जलसेना, वायुसेना आणि आर्मी. त्याच्यामुळे इथे सर्व बॅलन्स पोर्टफोलिओ आहे आणि सर्वच्या सर्व पार्लिमेंटच्या अंडर काम होतं आहे. प्रेसिडेंटचे पॉवर, प्राईम मिनिस्टरचे पॉवर, मिनिस्ट्रीचे पॉवर, स्टेटचे पॉवर, सेंट्रलचे पॉवर, इतकं सुंदर पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने हे कॉन्स्टिट्यूशन लिहून सर्व आम्हा लोकांवरती एक फार मोठे उपकार केले. नाहीतर आम्हीही दुसऱ्या देशासारखे हुकुमशाहीच्या याच्यामध्ये आमचाही अंत झाला असता. त्याच्यामुळे आज आम्हाला असं वाटते की पाकिस्तानची परिस्थिती पाहून की निश्चितच आम्ही लोक जास्त कम्फर्टेबल आहोत, जास्त सुरक्षित आहोत आणि आमचं भविष्यही निश्चित आहे. जरी काही प्रमाणामध्ये इथल्या लोकशाहीमध्ये थोडाफार बदल असलाही, परंतु एवढे निर्दयीपणाने कोणी कोणासोबत वागू शकत नाही. न्यायपालिका आहे, लोक आहेत. लोक ज्यावेळेस रस्त्यावर आले की सरकारही लाई झुकवण्याची ताकद निर्माण झालेली आहे. म्हणून मला असं वाटते की आम्हा सर्व लोकांना एक अभिमान असला पाहिजे आणि हे सर्वच्या सर्व काम जे केलं हे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. जरी RSSचा किती टॉक्झिक अजेंडा असला तरी ते मागच्या 75 वर्ष काही करू शकले नाही. जरी त्यांनी आज वाटेल त्या पद्धतीचा वापर करून ED CBIचा लोकांना भीतीचं वातावरण जरी निर्माण केलं असलं तरी त्याचा इम्पॅक्ट फार वेळ चालणार नाही. ज्या दिवशी इलेक्शन डिक्लेअर होतील तर अनेक लोक आपापल्यात इव्हन BJPचाच सर्व फुटून वेगवेगळ्या पद्धतीने आपापलं अस्तित्व निर्माण करतील आणि हुकुमशहासारखं जरी आज मोदी सरकारचं वागणं असलं तरी ते काही दीर्घकाळ आहे. तर त्याच्यामुळे आम्हा लोकांना थोडंसं कम्फर्ट आहे. आज एक सुंदरसा एक व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे. एक रवीश कुमार आमच्याकडचे भारतातले सर्वात मोठे एक चांगले पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे मॅरेसिसचा. त्यांना अनेक अवॉर्ड आहेत, अनेक लोक त्यांना फार रिस्पेक्टफुली वागतात. त्यांचा एक सुंदरसा व्हिडिओ खरगे यांच्यावरती आहे. खरगे हे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि ते एक बुद्धिस्ट आहेत. आज जे कोणी वेगवेगळ्या पक्षामध्ये असतील तर हिंदू मायथॉलॉजीशी संबंधित असल्यामुळे तिथे अनेकदा काँग्रेसनी फार मोठी पिछाहट झालेली आहे. परंतु खरगे जोपासून आलेले आहे तेव्हापासून काँग्रेस पक्षाची बढत ही फार मोठ्या प्रमाणामध्ये पाहून राहिलो आहे आम्ही. त्यांचा एवढा अपमान मोदी सरकारने केलेला आहे, मोदींनी पार्लिमेंटमध्ये केलेला आहे, परंतु ते चलबिचल न होता सौम्य चांगल्या पद्धतीने आपली सभ्यता ठेवून त्यांनी आपले उत्तर दिलेलं आहे आणि त्यांनी कधीही जातीचे कार्ड खेळलेले नाही. ही त्यांच्यातली एक सर्वात मोठी एक जमेची बाजू आहे. एक सुंदरसा व्हिडिओ आम्ही तुम्हाला थोडक्यात रवीश कुमारचा दाखवू. तुम्हाला निश्चितच त्याच्यावरनं अंदाज येईल कि आज आमची भूमिका काय असली पाहिजे. बघूया व्हिडिओ आपला. नमस्कार, मैं रवीश कुमार. राजनीतिक सफलता के पैमाने पर मोदी और मल्लिकार्जुन खड़गे में कोई मुकाबला नहीं है, लेकिन मल्लिकार्जुन खड़गे में ऐसा क्या है कि वे मोदी और बीजेपी के खिलाफ मोर्चा संभाले रहते हैं।
अपने भाषणों में सीधा हमला करते हैं और ठहर कर अपनी बात रखते हैं। बीजेपी उन्हें अब तक नजरअंदाज करती रही, लेकिन राज्यसभा में जिस तरह से प्रधानमंत्री मोदी ने खड़गे को टारगेट किया, तंज कसे, साफ है कि बीजेपी के लिए खड़गे को नजरअंदाज करना मुश्किल होता जा रहा है। कांग्रेस अध्यक्ष बनने के बाद से खड़गे की बातों को लेकर बीजेपी ने कम ही मजाक उड़ाया। उन्हें लेकर आईटी सेल के मीम और पोस्टर कम नजर आते हैं, बल्कि कोई ऐसा लोकप्रिय मीम खड़गे को लेकर नजर नहीं आया। बीजेपी ने कभी उन्हें प्रमुखता से कठपुतली अध्यक्ष के रूप में स्थापित करने का भी प्रयास नहीं किया। बीजेपी खड़गे को अक्सर छोड़कर निकलती रही और खड़गे बीजेपी के सामने आते रहे और सामने से पकड़ते रहे। हम इस वीडियो में जानने का प्रयास करेंगे कि आखिर मल्लिकार्जुन खड़गे का खूंटा इतना मजबूत कैसे है, अब बीजेपी को वे क्यों चुभने लगे हैं। और मुझे प्रसन्नता इस बात की थी कि माननीय खड़गे जी काफी लंबा और बड़ी इम्तहान वजह से शांति से बोल रहे थे, समय भी काफी लिया था। तो मैं सोच रहा था कि आज़ादी मिली कैसे, इतना सारा बोलने की आज़ादी मिली कैसे। तो मैं सोच तो रहा था, लेकिन बाद में मेरे ध्यान में आया कि 2 स्पेशल कमांडर जो रहते हैं ना, उस दिन नहीं थे और आजकल नहीं रहते वो। और इसलिए बहुत भरपूर फायदा स्वतंत्रता का आदरणीय खड़गे जी ने उठाया। और मुझे लगता है कि उस दिन खड़गे जी ने सिनेमा का एक गाना सुना होगा, ऐसा मौका फिर कहाँ मिलेगा। और खड़गे जी भी एम्पायर नहीं है, कमांडोज नहीं है, तो चौके छक्के मारने में मजा आ रहा था उनको। यह सही नहीं है। कम से कम खड़गे के बारे में ऐसा नहीं कहा जा सकता कि वे कमांडर और अंपायर के इशारे पर बोलने वाले नेता हैं। उनके तमाम भाषणों को आप निकाल कर खुद सुन लीजिए, कहीं से नहीं लगेगा कि वे भाषण देने में सक्षम नेता नहीं हैं। खड़गे टेलीप्रॉम्प्टर से नहीं बोलते हैं, जबकि हिंदी उनकी मातृभाषा नहीं है। फिर भी उनकी हिंदी दमदार और खनकदार है। खड़गे केवल हिंदी नहीं, अंग्रेजी, मराठी, कन्नड़ा और दक्कनी भी धारा प्रवाह बोलते हैं। वे यह भी जानते हैं कि प्रधानमंत्री की हिंदी उनसे अच्छी है, लेकिन वे अपने मुद्दों की रस्सी से प्रधानमंत्री की धारा प्रवाह हिंदी को बांध लेते हैं। अपनी भाषा अच्छी है और हिंदी में सब कुछ बोल के हम निपटा लेंगे, तो उससे आर्थिक परिस्थिति भी बढ़ती नहीं, उसके इन्फ्लेशन भी कम नहीं होता, उससे एम्प्लॉयमेंट भी ज़्यादा नहीं होता। खड़गे साफ साफ राजनीति में भाषा और भावुकता के इस्तेमाल की सीमा बता रहे हैं। वे एक तरह से कह रहे हैं कि भाषा अच्छी है, भाषण भी अच्छा है, मगर काम अच्छा नहीं है। धोती कुर्ता में नजर आने वाले इस राजनेता ने मोदी सरकार को घेरने में जितनी साफगोई और निरंतरता दिखाई है, 10 साल में विपक्ष के खेमे से शायद ही कोई नेता उनकी बराबरी कर सकता है। भले उनकी सक्रियता से कांग्रेस के पक्ष में दलित मतदाताओं के बीच कोई लहर नहीं बन सकी, कांग्रेस का जनाधार व्यापक नहीं हुआ, बड़े पैमाने पर जीत नहीं मिली, मगर अपने भाषणों और मौजूदगी से कांग्रेस के निराश कार्यकर्ताओं का मनोबल जरूर बढ़ा देते हैं। खड़गे की पूरी राजनीति में एक अंतर और दिखेगा, वे कभी नहीं कहते कि सबसे बड़ा दलित मैं ही हूं। जिस तरह से प्रधानमंत्री मोदी कहते हैं सबसे बड़ा ओबीसी मैं हूं। राज्यसभा में प्रधानमंत्री ने उन्हें टारगेट किया, लेकिन अगले दिन खड़गे बेहद नियंत्रित शैली में अपनी बात रख रहे थे। अपने राजनीतिक करियर का लंबा रिकॉर्ड सबके सामने चुनौती के रूप में पेश कर रहे थे। प्रमाणे आम्ही आज एक बुद्धाची क्लिप दाखवत असतो। यामागे कल्पना आमची अशी असते की आम्ही एखादी स्टोरी सांगणं
आणि बुद्धाच्या वाणीतनं ते पूर्णच्या पूर्ण ते चित्रीकरण केलेलं पाहणं ह्याच्यामध्ये अत्यंत मोठा फरक आहे. आणि जे आम्ही बघतो, जो संवाद आम्ही बघतो, तो आमच्या मनात अनेक दिवसपर्यंत राहतो आणि त्याचं आम्ही सातत्यानं त्याचं चिंतन करत असतो. म्हणून आजचा हा व्हिडिओ अत्यंत मार्मिक आहे. एक थोडक्यात सांगायचं म्हणजे आज त्याच्यामध्ये सारीपुत्त आणि मोगलांचं ज्या आश्रमात राहत होते संजय, तिथे एक हे होते, त्यांचं आश्रम होतं, त्याच्यात ते शिक्षण घेत होतं, अभ्यास करत होते. परंतु ज्यावेळेस बुद्धाच्या प्रभावाखाली सारीपुत्त आणि मोगलायन हे अत्यंत हे होऊन गेले आणि त्यांनी आपल्या गुरुला सांगितलं संजयांना की आम्ही त्यांच्याशी फार प्रभावित झालो आणि त्यांनी दीक्षा घेण्याची आमची इच्छा आहे. आणि त्याच्यानंतर संजय बुद्धाकडे गेले आणि त्यांनी अनेक प्रश्न त्यांना विचारले आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीने बुद्धांनी त्यांना सांगितलं आणि त्यांच्या सर्व प्रश्नांचं निराकरण केलं, ते अत्यंत सुंदर अशी क्लिप तुम्हाला देतो. थोडी जरी जास्त असली, थोडी मोठी 10 मिनिटाची जरी असली, परंतु अत्यंत मार्मिक आहे. याचा आम्ही टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये आम्ही करू. तुम्हा सर्व लोकांना बुद्धिझम छोट्याशाही नटशेलमध्ये काय आहे हे तुम्हाला याच्यावरून कल्पना येईल. बघूया आपण हे बुद्धकालीन एक सुंदरशी क्लिप. सारीपुत्त और मोगलाना के गुरु संजय। आपने कैसे जाना? जिस दिन से मेरे शिष्य आपके भिक्षु बने, उसी दिन से मेरे मन में जिज्ञासा थी कि आपसे मिलूं। मेरे भी कुछ प्रश्न हैं, कृपा करके उनके उत्तर देंगे? अवश्य। आपका शिक्षण क्या है? आपके सिद्धांत क्या है? वैसे मेरे विषय में मैं कहूं तो मैं किसी सिद्धांत पर भरोसा नहीं करता। आपको अपने सिद्धांतों पर भरोसा ना होने में भरोसा है? क्या आप अपने अविश्वासी होने पर विश्वास करते हैं? ये तो वाक्यों का खेल। नहीं, ये आपकी बुद्धि का खेल है। मेरे विश्वास और अविश्वास का तो प्रश्न ही नहीं है। प्रश्न है कि आपके सिद्धांत क्या है? यदि कोई भी व्यक्ति एक बार किसी भी सिद्धांत को पकड़ लेता है तो सर्वप्रथम वो अपनी स्वतंत्रता खो देता है। वो रूढ़िवादी होता जाता है। उसे लगता है कि जो उसका सिद्धांत है वही सही है। उसका विश्वास ही विश्वास है, बाकी सब असत्य है। और जहां विचारों की स्वतंत्रता की बलि हुई, एक ही विचार घेरा डाल लेता है,
मनुष्य और संकीर्ण होता जाता है और यहीं से संघर्ष और द्वंद्व की शुरुआत होती है। किसी भी बात का विश्वास अविश्वास का भी विश्वास मोह में डालता है। विचारों में बहुत शक्ति है, वो अपनी पकड़ जड़ तक बना लेते हैं और उनसे आसक्ति आत्मिक मार्ग की सबसे बड़ी बाधा है। यदि उसमें उलझे तो परम ज्ञान का द्वार कभी नहीं खुलेगा। यदि आपकी शिक्षा का कोई पालन करता है तो क्या वो भी बंधनों में बंध जाता है? मैं अपने अनुभव की बात कहता हूं। मेरा मार्ग ना सिद्धांत है ना ही दर्शन शास्त्र, केवल शुद्ध अनुभव है, परम सत्य का अनुभव। परंतु बुद्ध, यदि कोई आपके मार्ग को ही अपना सिद्धांत समझ ले तो? मेरा मार्ग अभ्यास का है। उसे ना तो किसी स्थूल पदार्थ की तरह पकड़ा जा सकता है, ना ही उसे पूजनीय बनाया जा सकता है। मेरा ज्ञान ऐसा समझें कि एक नाव है जिससे नदी पार की जा सकती है, परंतु नदी पार करने के उपरांत हम उसे अपने सर पे तो नहीं ढूले जाते ना। मन करता है कि आपके चरणों में गिर पड़ूं, किंतु अभी भी कोई ऐसी भावना है जिसकी पकड़ मुझ पर अब तक है। 3 तरह की भावनाएं होती हैं, सुखद, दुखद और तटस्थ। इन तीनों भावनाओं की जड़ें हमारे शरीर और मन में ही स्थित हैं। भावनाएं तरंगों की तरह उठती हैं और फिर स्वयं ही विलीन हो जाती हैं। मैं कहता हूं कि पहले इन उठती भावनाओं की गहराई में देखो, समझो, जानो कि इनका उद्गम कहां से हो रहा है। चाहे दुखद भावना आए या सुखद भावना, केवल ये देखो कि वो उठ कहां से रही है। जब उसके मूल में पहुंचोगे तो पाओगे वहां केवल शून्य है। ऐसा शून्य जैसे नीला आकाश। वो शून्य तो है, परंतु सबको अपने अंदर समेटे हुए है, एक चादर की तरह। बस अभ्यास करो, धीरे धीरे अभ्यास करते करते ये पाओगे कि लहरें उठना बंद हो गई। परम शांति की जो झील हमारे अंतर में है, वो तो विचलित ही नहीं हो रही। फिर और गहरे में जाओगे तो पाओगे कि भूल कहां कर रहे थे। जो नश्वर है उसे अविनाशनीय समझ बैठे थे। अज्ञान ही सभी विषमताओं की जड़ है। मैं केवल ध्यान की बात कहता हूं। ध्यान से अज्ञान दूर होगा। अज्ञान ना पूजा से, ना व्रत से, ना चढ़ावों से, ना किसी तप से समाप्त होगा। बहुत देर निद्रा में रहे संजय, उठो, जागो, स्वयं को पहचानो। आप
दर्पण हैं बुद्ध। आप में झांक कर आज प्रथम बार मैंने अपने सत्य को प्रतिबिंबित होते हुए देखा है। अब मैं अंधों का जीवन व्यतीत नहीं करूं। मुझे अपना भिक्षु स्वीकार कीजिए। मैं बुद्ध की शरण में आता हूं। धर्म जो आपका स्वरूप है, मैं उसकी शरण में आता हूं। मैं संघ की शरण में आता हूं। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। नेहमीप्रमाणे आज आम्ही बहुजन सौरभचा आज 11 फेब्रुवारी रविवारचा पेपर आज तुमच्यासमोर प्रेझेंट केलेला आहे। काल आमच्या निवासी संपादिका संध्या राजूरकर यांचा बड्डे होता। अनेकांनी शुभेच्छा दिल्या। आमच्याकडे एक सुरेंद्र भाऊ यांचे हे सातत्यानं लिहित असतात। त्यांचा आज त्यांच्या पुस्तकाचं एक आम्ही विमोचन झालेलं आहे, सुरेंद्र बुराडे। आज बघूया आज आमच्या याच्यामध्ये महत्त्वाच्या ज्या बातम्या आम्ही बहुजन सौरभला दिलेल्या त्याच्यात एक विश्लेषणात्मक बातमी आज आमची, निवडणुकीचा हिंसाचाराशी संबंध, फायदा कोणाचा। फार वेगवेगळे त्यांनी रेफरन्सेस देऊन आम्ही किती इथे कोणत्या कोणत्या दंगली घडून आणल्या आणि त्याचा फायदा BJPनी कशा पद्धतीने घेतलेला आहे, हा सुंदरसा एक आमचा लेख नाही पण ती बातमी आज आम्ही बातमीच्या फॉर्मॅटमध्ये त्याला आम्ही प्रेझेंट केलेला आहे। तो बघूया तो सुंदरसा लेख। आणि त्याच्यामध्ये मुख्यतः आम्ही ज्या महत्त्वाच्या हे टाकलेले उत्तराखंडमध्ये आता झालेली हल्द्वानीमध्ये काय घडलं तुम्हाला माहिती आहे की तिथे 1932 साली ब्रिटिशांनी दिलेली ती मस्जिद तेव्हा जागा आणि आता गव्हर्नमेंटनी वाटेल त्या पद्धतीने ते उद्ध्वस्त करून मुस्लिम आणि दुसऱ्या धर्मामध्ये कसे भांडणं सुरू केलेले आहे। एक बाबरी मस्जिदचा त्याच्यात एक उल्लेख आहे। त्याच्यानंतर मुस्तफा मस्जिद आणि दिल्ली सरकारचा हिंसाचार, त्याच्यातून अजून त्याच्यानं पुढे एक गोधराचं गुजरातचं आम्ही एक उदाहरण दिलेलं आहे। वडोदरा इथे 2 समुदायामध्ये हाणामारी, इंदूरमध्ये दंगल, अशा वेगवेगळ्या याचा एक आम्ही सुंदरसा आज आम्ही बातमीच्या फॉर्मॅटमध्ये त्याला टाकलेलं आहे। आज त्याच्या शेजारी आम आदमीची एक बातमी आहे, आम आदमी पार्टीची। त्यांनी पंजाबमध्ये संपूर्ण जागा लढवण्याचं आव्हान दिलेलं आहे, परंतु अजूनपर्यंत ते इंडियाचेच भाग आहेत, अजूनपर्यंत त्यांनी सोडलेलं नाही, अशा पद्धतीची ती बातमी आहे। त्याच्या शेजारी आज आम्ही विदर्भात पुन्हा अवकाळी ढग, वातावरण कालपासून थोडंसं वेगळं होतं। ST कर्मचारी पुन्हा उपोषणाच्या पवित्र्यात। निवडणुकीपूर्वीच नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करणार अमित शहा। आता पुन्हा ज्याच्यासाठी एवढं सर्व झालं, पुन्हा अजून ते लागू करण्याच्या विचारात आहे गव्हर्नमेंट। काय गव्हर्नमेंटला साध्य करायचं आहे, पुन्हा त्याच्यातनं अजून लोक रस्त्यावर आले पाहिजे असं सरकारला वाटते की काय माहिती नाही। प्राध्यापक रणजित मेश्राम 15व्या अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी, नागपूरची बातमी आहे। एक परिवार एक पुष्पहार उपक्रमाने ऊर्जा व धम्म जिवंत असण्याचा आनंद मिळतो। आज नागपूरमध्ये एक मोठी प्रक्रिया सुरू आहे की अनेक लोकांनी एक पुष्पहार घालून आज आमच्या 0 माईलवरती रिझर्व्ह बँकेत चौकातल्या बाबासाहेबांच्या पुतळ्यावरती एक परिवारांनी रोज एक हार घालावा ही संकल्पना देऊन लोकांना आम्ही जागृतीचं एक मोठं काम त्यांनी सुरू केलेलं आहे। नागार्जुना अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयाअंतर्गत महारोजगार मेळावा, सुंदर अनेक बहुराष्ट्रीय व राष्ट्रीय कंपन्यासमोर 1500 उमेदवारांना देणार रोजगार, एक सुंदरशी बातमी आम्ही लावलेली आहे। तुमच्याकडे जे कोणी विद्यार्थी असतील, मुलं असतील, जे बेरोजगार असतील, त्यांना निश्चितच त्याचा फायदा होईल। गोंदिया भंडारा जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी होणार सन्मानित। चांगलं आहे, जे लोक चांगले मार्क मिळवतात त्याचा सन्मान झाला पाहिजे, जेणेकरून पुढे त्या लोकांची अजून ऊर्जा वाढली पाहिजे, हा या मागचा उद्देश आहे। आज एक महत्त्वाचे कर्मवीर बाबू घरदासजी आवळे सामाजिक भवनाचे विस्तारित बांधकाम तातडीने पूर्ण करा। त्याच्याच खाली आज आम्ही एक बातमी घेतलेली आहे, जान्हवी ठरली सुवर्ण पदकाची मानकरी।
त्याच्याच बाजूला आज आम्ही खाली वैद्यकीय महाविद्यालयाचे खरे श्रेय खासदार प्रफुल्ल पटेल यांना. खरं या गोंदियात जे काही त्यांनी केलं, गोंदियाची बातमी आहे. दिल्लीच्या महिलेचा नागपुरात मृत्यू, नागपूरची बातमी. रमाबाई जीवनामुळे बाबासाहेबांच्या कर्तृत्वाला आकार मिळाला, प्राध्यापक पुष्पा घोडके. अत्यंत सुंदर बातमी आहे. शुभद्राई बुद्धविहार येथे रमाई जयंती साजरी. आज पान 2मध्ये आज आमचा अग्रलेख नसतो, रविवार असल्यामुळे आज त्या ठिकाणी आम्ही आमचे मित्र अशोक सरस्वती बोधी यांनी अखिल भारतीय पाली भाषा साहित्य संमेलनाची प्रासंगिकता म्हणून एक सुंदरसा लेख लिहिला. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की बौद्ध साहित्य हे पाली भाषेतच मूळतः आहे आणि त्याच्यामुळे जोपर्यंत तुम्हाला पाली भाषा पूर्णपणे येत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं बुद्धिझमचा आणि पाली भाषेतल्या ज्या गाथा आहेत त्याचा अर्थ कळणार नाही. सामान्य माणसाला पाली गाथेतला अर्थ कळणं अत्यंत गरजेचं आहे. आज अनेक लोकांना आपल्या ज्या वंदना आहेत आणि जी बुद्ध प्रेयर आहे आपली बुद्धवंदना त्याच्यातला अर्थ माहिती नसल्यामुळे फक्त ते पोपटपंचीसारखं काम होतं आहे. त्याच्यामुळे सर्व लोकांना याची जाणीव असली पाहिजे. लहान लहान विद्यार्थी शाळेत किंवा इव्हन तुमच्या घरगुती लोकांनीही पाली भाषा शिकली पाहिजे. त्याच्यासाठी एक मोठं संमेलन घेऊन ऑल ओव्हर इंडियातले जे कुठे इन्स्टिट्यूशन असतील ते सर्व लोक नागपुरात येणार आहे. अंदाजे 1000 लोक येतील अशी आशय. त्या संमेलनात आम्ही ॲडवायझर आहे, मी पण ॲडवायझर आहे त्याच्यात. अशा पद्धतीच्या रेग्युलरली नित्यनियमाने आमच्या आंबेडकर कॉलेजच्या दीक्षाभूमीच्या याच्या परिसरामध्ये सातत्यानं मिटिंग होत असतात. त्याच्याच खाली आज आम्ही बघू सुगंधी जखमा संवेदनशीलता काव्यात नोंद. दिनेश कोटांगळे यांची एक आहे. काव्याच्या काय काय हे होतात त्याच्यात माणसाच्या शरीरावरती किती त्याचा प्रभाव होतो एक सुंदर त्यांनी एक हे लिखाण आहे त्यांचं. आज त्याच्याच खाली मिलिंद रंगमंदिराचे प्रवर्तक R.R. भोळे यांचा एक सुंदरसा लेख. मिलिंद मानकर. R.R. भोळे बाबासाहेबांच्या सोबत अनेक त्यांनी सुंदर चांगले कामं केलेले आहेत. R.R. भोळेंनी बुद्ध आणि धम्माच्या जे प्रकाशित करण्यात आलेलं होतं पुस्तक म्हणजे तर ते बुद्ध आणि धम्माचं त्याच्यात R.R. भोळेंचा मोठा एक रोल होता, त्यांचं मोठं काम होतं. त्याच्या शेजारी आज आम्ही आंबेडकरी चळवळीलाच माझे आयुष्य समर्पित साहित्यकार J.V. पवार यांचा एक सुंदरसा लेख, त्यांचं सुद्धा सुंदरसं एक संभाषण आज आम्ही छापलेलं आहे त्याच्यामध्ये. आज बघूया पान 3वरती आम्ही काय दिले. कार्टर नई उन्हाळ एक सुंदरसा लेख. आमचे मित्र विलास गजबिये आमचे डायरेक्टर यांचं एक सुंदरसं त्यांनी एका गावातली एक स्टोरी लिहिली की एका उन्हाळ पोरगा एक तो कसा मास्तर झाला आणि त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये कसं त्यांनी टर्निंग झालं आणि त्याच्यातनं त्याला किती फायदा झाला. म्हणजे सांगताना त्यांनी अनेक त्याच्या लहानपणच्या आठवणी त्याच्यामध्ये टिपून ठेवलेल्या आहेत. एक सुंदर लेख त्यांनी आज याच्यात मांडलेला आहे, वाचनीय आहे. वडिलांचा कला वारसा चालविणारी गायिका किरण पाटणकर. नागपुरातली किरण पाटणकर ही एक गायिका म्हणून होती, कव्वाली गायची आणि त्याच्यामुळे शेकडो लोकांना तिने बाबासाहेब आणि बुद्धाचा विचार प्रसारित केला. बाबासाहेब म्हणायचे की मी एका भाषणापेक्षा एखादी कविता एखादं गाणं हे जास्त इफेक्टिव्ह राहते, लोकांच्या हृदयात शिरते, म्हणून त्याला अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यावरती एक सुंदरसा लेख राष्ट्रपाल सावंत यांनी लिहिलेला आहे. पुन्हा एक आमचे मित्र आहेत, एक आमच्या भगिनी आहेत संगीता संतोष ठलाल यांचा एक सुंदरशी लेख आहे. फुलपाखरू मनमोहून टाकणारा बाल कविता संग्रह त्यांनी प्रकाशित केलेला आहे. त्याच्यावरती अनेक बाबींवरती त्यांनी उल्लेख लिहिणारा एक सुंदरसा लेख आम्ही त्याच्यात आज दिलेला आहे. अखिल भारतीय आणि विद्रोही साहित्य संमेलन मुक्काम पोस्ट अमळनेर सुंदरसा लेख अजित संजय काशीनाथ सोनटके यांनी लिहिलेला. त्याच्याच खाली आज आम्ही काव्य फुले रविवार आहे. आज आमचे मित्र प्राध्यापक भीमराव गायकवाड यांच्या हे स्तंभ चालवत असतात. त्याच्यात शुभा तुलकर यांनी नाते जुळवा शेजारींशी एक सुंदर कविता. मोहनला बजरंगी एक चित्तरंजन चौरे. एक काव्य रमाईचे संगीतबाई फुलझले चंद्रपूर. आणि आता रामराज्य येत आहे इंजिनियर शुद्धोधन बडवदे नागपूर यांच्या सर्वांचा आम्ही उल्लेख केलेला आहे.
आज त्याच्याच खाली उल्लू राष्ट्रीयताची गोष्ट विजय चोरमारे यांचं एक छोटंसं आज आम्ही एक आर्टिकल दिलेलं आहे, उल्लू राष्ट्रातली गोष्ट. अशा पद्धतीने आज आम्ही बहुजन सौरभचे 4ही पानं संपवलेले आहेत. मी वारंवार तुम्हाला विनंती करतो की आज आपली परिस्थिती पाहून राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक विविध क्षेत्रात आज लोकांना जागृत करण्याची गरज आहे. जरी आपण वेगवेगळ्या माध्यमातून करत नसो तरी आपण, जर तुम्हाला वाटत असेल की याच्यामुळे जनजागृती होते आणि खऱ्या अर्थानं आपल्या आंबेडकरी चळवळीचा हाच एक गाभा आहे आणि त्याचा जास्तीत जास्त लोकांना कसा प्रचार करता येईल, म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की हे जेवढे काही तुम्हाला चांगल्या गोष्टी याच्यात मिळत असतील त्या जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून बाबासाहेबांचे विचार, बुद्धाचे विचार घरोघरी पोहोचो, हीच आमची इच्छा आहे. एवढं बोलतो आणि इथेच थांबतो. तोपर्यंत जय भीम.